महाराष्ट्रातील सर्व माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची खुशखबर आणि महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजेच या ठिकाणी 8 एप्रिलची जे काही तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे त्या संदर्भात ही खुशखबर आहे। तर या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि प्लस दुप्पट या ठिकाणी पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। आता हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे पाठवण्यात आलेले आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे का, या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट समोर आलेले आहे। तर जे काही आपले आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्याकडनं ऑफिशियल अपडेट मिळालेले आहेत आणि ठीक या ठिकाणी तुम्हाला 4 वाजता बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणारे, क्रेडिट केले जाणारे या 12 जिल्ह्यांमध्ये। तर कोणकोणते ते जिल्हे असणार आहे, तुम्हाला पैसे कधी भेटतील, 10वा हप्ता खुशखबर, दुप्पट पैसे कोणाला भेटतील, सगळं काही या व्हिडिओच्या आत मी तुम्हाला अपडेट देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आता शेअर करून टाका। तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा माता आणि बहिणींनो, तुम्हाला सर्वप्रथम जी काही अपडेट मी देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार ती अपडेट देणार आहे। आता बघा, लाडक्या बहीण योजनेंना जे काही तुम्हाला पैसे मिळत असतात त्याच्यामध्ये वाढ संदर्भात अपडेट अगोदर देतो। बघा, जे काही आपलं महाराष्ट्राचं या ठिकाणी विधानसभेचं जे काही या ठिकाणी इलेक्शन होतं, म्हणजेच या ठिकाणी निवडणूक आपण त्याला म्हणतो, तर त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की जे काही तुम्हाला आता लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये मिळत आहे ते तुम्हाला या ठिकाणी 1500 चे 2100 मिळणार आहेत आणि तीच अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। मार्च महिना संपलेला आहे, एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि 10वा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये आता 2100चा जमा होईल किंवा 1500चा आणि दुप्पट पैसे कोणाला भेटतील तेच मी तुम्हाला आता अपडेट देतो। आता बघा, सगळ्या बहिणींनी अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे का, असा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे। आता बघा, वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी जर असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल, अदरवाईज म्हणजे अन्यथा तुम्हाला लाभ भेटणार नाही अशी अपडेट होती। परंतु माननीय आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सर्व अटी रद्द करून ज्या काही लाडक्या बहीण योजनेसाठी अटी देण्यात आलेल्या होत्या त्या सर्व रद्द केल्यात आणि सगळ्याच बहिणींना, माझ्या महाराष्ट्रातील तमाम आणि सर्वच माता बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आम्ही देऊ अशी माहिती देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून आलेली आहे। त्याच्यामुळं तुमच्या घरी 4 चाकी कार असो किंवा याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची गरज किंवा 2.5 म्हणजे 2.5 लाखापेक्षा वरती उत्पन्न असेल तर याच्या ठिकाणी तुम्ही पात्र असू शकतात या ठिकाणी आणि आहेत असं देखील या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे। सर्व अटी रद्द करण्यात आलेल्या आहे, म्हणजे कुठलीही अट नाही आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटल म्हणजे भेटल, हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। हा मुद्दा क्रमांक 2। आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेची जी काही वाढीव रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा करण्यात येणार आहे व तुम्हाला या 12 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींना दुप्पट पैसे भेटतील ते मी तुमच्या लक्षात आणून देतो आणि ती माहिती मी तुम्हाला आता देतो। बघा, आदितीताई तटकरे यांची ऑफिशियल माहिती आहे की श्रीरामनवमी या ठिकाणी श्रीरामनवमी निमित्ताने सर्व माता आणि बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे काही लाडक्या बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तर तो 6 तारीखपासून सुरुवात होणार आहे पैसे यायला, तर 8 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होऊन जातील आणि ठीक 4 वाजता पैसे क्रेडिट होतील। आता ते 2100 होतील किंवा या ठिकाणी 1500। तर बघा, मार्च महिना संपलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही आश्वासन दिलेलं होतं की या ठिकाणी मार्च नंतर बहिणींच्या खात्यात 1500च्या ऐवजी 2100 रुपये जमा होतील, तर त्याच पद्धतीने एवढे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। जे त्यांनी आश्वासन दिलेले 2100 रुपये तेवढे पैसे तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील आणि दुप्पट हप्त्यांचा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे। बघा, काहींचे मागचे हप्ते बाकी आहे, मग त्यांचे मागचे हप्ते बाकी आहे तर तो मागचा हप्ता जो पण बाकी असेल तो 1500 असेल आणि या महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता असणार आहे। तर ही तुमच्यासाठी श्रीरामनवमीची गुड न्यूज आहे। 8 तारखेला ठीक 4 वाजता
तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता क्रेडिट आणि डिपॉझिट होऊन जाणार आहे। सर्व माता आणि बहिणींसाठी गुड न्यूज आहे। बघा तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप अपडेट देतोय, लक्षात घ्या। तर बघा तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रभू श्रीराम नवमी निमित्ताने तुमच्या बँक खात्यामध्ये 8 तारखेपर्यंत या ठिकाणी तो हप्ता क्रेडिट होईल। सोबतच मागचे बाकी हप्ते असतील ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत। ठीक 4 वाजता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जाणार आहे। ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आणि अपडेट आहे तुमच्या सर्व माता आणि बहिणींसाठी। तर आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे, त्याच्यामध्ये कुठलीही अट नाही आहे। तर तुम्हाला तुमचं आधार सीडिंग असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही आहेत। हे महत्त्वाचं या ठिकाणी तुमच्यासाठी एक अपडेट होती। आता सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अपडेट दिलेले आहे। तुमचे जेवढे पैसे बाकी आहे तेवढे तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील, वाढीव रक्कम, दुप्पट पैसे। आता मेन मुद्दा म्हणजे 12 जिल्हे कोणकोणते। तर बघा ज्या वेळेस पैसे पाठवण्यात येणार आहे आणि पाठवले आहेत तर त्याच्यामध्ये कुठलाही जिल्हा नाही आहे की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये येतील किंवा जळगावमध्ये येतील किंवा नाशिकमध्ये किंवा ठाण्यामध्ये, याच्यामध्ये वरून पैसे पाठवण्यात आले। मग तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असू द्या, कुठल्याही तालुक्यात असू द्या, कुठल्याही गावात असू द्या, तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होतील। याच्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यांचा किंवा तालुक्यांचा याच्यामध्ये उल्लेख नाही आहे। त्याच्यामुळे सरसकट वरून पैसे पाठवले तर सरसकट तुमच्या खात्यात ते क्रेडिट होतील आणि क्रेडिट होत आहे। आता तुम्हाला किती पैसे आले आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती हप्ते आले आणि तुम्हाला कोणते हप्ते बाकी कमेंटमध्ये सांगा। पैसे किती मिळाले, काय मिळालेले, काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सर्व अपडेट ही लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळत असतात। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।